ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने एकदा चणा डाळ वापरून ही दोडक्याची भाजी बनवून पहा, नक्कीच आवडेल। त्यासाठी दोडका स्वच्छ धुवून त्याची शिरा काढून घेतल्या आणि असे काप करून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, जिरं, कढीपत्ता, हिंगाची फोडणी देऊन घेतली। त्याचबरोबर एक हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर टेचून टाकलेली आहे। आता यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आणि त्यानंतर चिरलेला दोडका जो आहे तो टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि पाणी गरम झालं की तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे शिजण्यासाठी। एकदा अशा पद्धतीने ही दोडक्याची भाजी छान बनवून बघा। आता पहिल्यांदा आपण यामध्ये चणा डाळ टाकून घ्यायची आहे, जी 3 ते 4 तास भिजत ठेवलेली होती। मिक्स करून घ्यायचं। नंतरनं जे पाणी गरम झालेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतरनं दोडका शिजला की दाण्याचं कूट, कोथिंबीर टाकून घ्यायचं, मिक्स करायचं, एक वाफ द्यायची आणि आपली ही दोडक्याची भाजी बनून